200 252ला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या ही काय होणार आहे? पूर्णवर्ग संख्या निघणार आहे. बरोबर. ह्या टाईपच्या प्रश्नाला तर काय करायचं, पहिल्यांदा त्यांची अवयव पाडून घ्या. आता 252 आहे, वरून 252 कोणत्या संख्येने भाग जाऊ घालल्या? लहानात लहान संख्येने कोणत्याही संख्येने घालवलं तरी चालते. काय 3 न घालवा, 3 8 24, परत किती राहिलं 3 चौक 12, परत 3 न जाते 3 1 3 3 2 7 3 8 24, परत 2 ने जाते 2 1 2 2 चौक 8, परत 2 ने जाते 2 7 14. आता राहिली शेवटी कुठली संख्या? 7. आता ह्याच संख्येमध्ये कोणती संख्या मिसळावी म्हणजे येणारी संख्या पूर्णवर्ग ही तर 7 ही संख्या मिसळ. आता 72. आता 72 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारी संख्या काय? पूर्णवर्ग संख्या येईल. बरोबर. 72 2 3 ने भागायचा 3 3 2 6 3 8 3 चौक 12, परत 3 ने भागता 3 1 3 3 8 24, परत 2 ने भागता 2 1 2 2 चौक 8, परत 2 ने जाते भाग 2 2